Okay, let's go. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. गिरी कुठे चालले आपण आता? आम्ही झाले आता कुठं काय माहिती कुठे घेऊन जात आहे रायगड. मध्ये चाललाय चालला वेलकम करा. गाडी केव्हा येते? गाडी निघालेली आहे तरंगावलं तर गाडी एक हा. आता अर्धा तास गाडी पोचून जाणार आहे. येणार आहे का? हा मुलं गावचीच वाट बघताय. अरेच कुठे चालले? आता आम्ही रायगड चाललोय. गाडी किती वेळा येते? गाडी वाट बघून बघून गाडी केव्हा येणार आहे पण? आम्हाला गाडीचा टाइम होता 5 वाजेचा. आता किती वाजले? 6:15. शॉर्ट झालेला म्हणजे दादू त्याचं ऑफिस लवकर सुरू झालेलं आहे. खूप धावपळ करून आलाय तो मुलगा. म्हणून म्हणतो जॉब. त्याला एक शेती हा तू काय म्हणशील? तू काय म्हणशील? काय म्हणशील तू? 2 शब्द. अरे ब्लॉग मध्ये असं बोलता स्टार्ट होते रायगड लोणावळा स्टार्ट होते 6:30 वाजता निघते झालेली जाण्याच्या तयारीमध्ये आता गाडीचा वेट केला जातो. आपली गाडी आली. दादा नारळ फोडतो. दादा घ्या. दादा फोड रे. बोला गणपती बाप्पा. बाय सामान ठेवला. एकदम चालू आहे सामान चालू आहे का? लोडिंग आहे ओम जागा घेतली आहे तुझी? अरे काय कामाला आहे तू? ती वर हप्ता टेलर येत नाही यावर्षी. पुढच्या वर्षी नक्की. तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं आमच्या अजय भाऊ कारणास्तव येत नाही, पण अजय भाऊ यावर्षी आलाय. हा भाऊ गिरीश भाऊ काय म्हणतो? 2 शब्द. आपण आता इथे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. जेवण करू आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करू. गुड मॉर्निंग गाईज. 4:30 वाजले सकाळचे. आपण आता चहा प्यायसाठी थांबलो आहे. चहा वगैरे पिऊ आणि मग इथून पुढे प्रवासाला सुरुवात करू. झोप कशी झाली तुझी? झोप झालेली एकदम परफेक्ट झोप झालेली. आता चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही. मला माहिती आहे समजा चहा पिऊन लगेच निघणार आहे ताबडतोब. मी काय म्हणतो रागीला तुझी झोप झाली का? झाले हो. एक पाय गेअर बॉक्सवर होता, एक पाय पण त्याच्यावर होता. तू गिरा भाऊ मी झोपला नाही. झोपलाच नाही. हे कशी झोप झाली? नाही आली. झोपला ना मागे यार. काय कुठं बोलतो? नाही म्हणजे नेमकं होतं काय नाही त्याने रे आता आपल्याला तांबे घाट जायचं आहे. जवळपास आपण 7-8 वाजेपर्यंत तांबे घाट पोहोचू. त्याच्यानंतर तिथं फ्रेश होऊ तांबे घाटमध्ये. जरा घालतेच आपल्याला फ्रेश व्हायचं आहे. तिथंच काय करायचं मोकळं व्हायचं. नाही पण ते पोट्यामध्ये काय होतं नाही पोटाचं जाऊ द्या ना तू. पद्धतशीर तिकडेच फ्रेश व्हायचं. रायगडला आपण जवळपास 12 ते 12:30 पर्यंत आता 3 वाजले पण पोटामध्ये शरीरामध्ये काय होतं 1 ते 3 मध्ये तयार होतो शरीरामध्ये. हार्ट चांगलं असतं. ब्लड शुद्धीकरण करतं ते पूर्ण. नाव नाही माहिती रे इकडे. बाहेरला कुठे चालले आपण इथून? तामिली घाट आणि तिथून रायगड. किती वेळ लागेल आपल्याला आता इथून? कन्फर्म. ठीक आहे. चलो सी यू गाइस. चला चलो रे भेटूया पुढे. भाऊ
गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. पुढे आपण आता बाय पुढे 20 किलोमीटर. पुणे 20 किलोमीटर अंतरावर आपण. झोप झाली तुझी व्यवस्थित? हा भाऊ झोप झाली व्यवस्थित. काल किती एक तास झोपायचा. झोपला म्हणतोय गिरीश. किती वेळ होता तू? किती घंटा झोपला? किती वेळ झोपला? किती वेळ? 1 मिनिट आहे म्यूटला. त्याच्यानंतर तू किती वेळ झोपला? त्याला 2:15 झोपले. आता किती वाजले? 6 वाजले. 3 घंटे झोपला तू. इथला नको मात्र रे. 3 तास झोपला. 1 तास नाही. हो काय देवाय. पुढे भाऊ आपण आता आपण पुण्यात पुण्यात आपण आता डांगी चौकात आणि डांगी चौकात आपण पुढे जातोय. एकदम पप्पाला मारतोय. फायनली आम्ही आता रायगडावर पोचलो आहे. आता रोपवेच्या ठिकाणी चाललो आहे. आम्हाला उशीर झाला आहे. जवळपास 1:30 वाजले. त्याच्यामुळे आम्ही पायी न जाता रोपवेने जातो आहे. पण बघू तर शक्य जर झालं तर उतरताना आम्ही पायी वाटेनेच उतरू. हे बघा तुम्ही रोपवे चाललं आहे बघा. अशा प्रकारे रोपवे जातं. कशा प्रकारे? अशा प्रकारे मी काय आणतो? हे वेटिंग रूम आहे. का वाटलं? याचं तिकीट आहे रोपवेचं. आपलं डिश काय? आपला नंबर काय आहे? आपला नंबर आहे 1563. एकदा तिकीट टाकून दे. हे बघा असं तिकीट असतं. सगळे आपले पोरं लाईनीत बसले. हा मी किती पळवायला माहिती का? गाडी कुठे लागली होती? आता आम्ही रायगडला पोहोचले. वेटिंगवर आम्ही रोपवेच्या वेटिंगवर. मध्ये कसं सो एक्साइटेड. नाव जाने गाणं ऊपर. मग काय आणशील योग्यता? कशाबद्दल? एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे ना. खूप भारी वाटतंय. दादा तू आत्ताच 8 दिवसा पहिले आला होता. एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स खूप छान आहे. रोपवेने 4 मिनिटात आपण वरती पोहोचणार आहे. वरती रायगड खूप आवडतो. 2 तास फिरून झाल्यावरती 1.5 तास पायीच उतरणार आहे. आता 7-10 दिवस झाले तरी पण हाऊस भेटले. डबल आले. आजी डांगो करीन ती वेगळी गोष्ट आहे. पण हे नाही 15,000 तेव्हा दिलं की आता फॅमिली बरोबर येऊन पण आलाय आमच्या. गिरीश अथर्व इकांशू माहिती का भाऊ? मुलं कशी वेटिंग करतात. सर्व मुलं खूप एक्सायटेड आहे वर जाण्यासाठी. आता रोपवेने आम्ही वर जातो. तर सर्वांचे चेहरे आपण बघू शकतो. सगळं घाबरलेलं रोपवेने वर जाण्यासाठी. येण्याला घरी पण फोन लावून दिला. आपल्याला पहिलेच बोललेलं आहे मी खिडकीकडनं बसणार आहे. तर बघू आपण तो आता पुढे बसतो. अरे गाडी करा खिडकी करतो आता बस खिडकीमध्ये.
पाऊस काही नाही मागच्या वेळेस बाहेर. दादा किती एक्सायटेड आहे? तू तर बसून गेला आत्ताच, तू तर आत्ताच येऊन गेला 8 दिवसा पहिले. तू कसा एक्सायटेड आहे राकेश दादू? ओम भाऊ तू? एक्साइटेड मी खूप आहे, पण या तारांवर थोडासा विश्वास कमी वजन तो. हरीश भाऊ? बघू शकता आपण, मुलं थोडे नर्वस आहे पण त्याचसोबत एक्सायटेड पण आहे. बंटी किती उत्साही आहे? उत्साही भरपूर आहे, घाबरत बिलकुल नाही आहे. कारण की महाराष्ट्राचं रक्त आहे. नकली रक्त. एक्सायटेड आहे? अतिशय थरारक असा अतिशय म्हणजे जवळपास असं वाटतंय की जणू काही आपण हेलिकॉप्टर मध्येच बसलेलो आहे. बघ किती वरती आहे मी आता. इतके डेंजर वरती आहे मी आता आलेलोय. साई दिसतं का बेटा? बघ किती वरती मी. बाई किती वरती आहे? आपण तुला अंदाजे काय सांगता येईल? लगभग 1000 फूट. 1000 फूट. अरे अरे बाप, ओ बेटा थांबलं. अरे बाप रे. नाही स्लो होतं तिथे ते स्लो. दादा स्लो होते का? कसा वाटला एक्सपिरियन्स? एकदम मस्त. आम्ही लावतो. भाई कसं वाटलं? भाऊ कसं वाटलं? तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात होते, तुम्हाला घेता आलं नाही. आमच्या ग्रुपमध्ये सगळे घाबरले होते. भाऊ खरं सांगा किती बाटली होती? काही फाटली. बंटी रडत होता रे, अक्षरशः रडला बंटी. अतिशय सुंदर असा एक्सपिरियन्स होता भावांनो. रिटर्न येताना तुम्ही पण आले तरी एकदा रोपवे नक्की करा, मी तुम्हाला सजेस्ट करेन. महादेव. इथून आपण गड दर्शनाला सुरुवात करू. याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ला हा पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आज आपण प्रत्यक्षात रायगडाची भेट आणि गडाची मी तुम्हाला पूर्णपणे ओळख करून देतो. सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पुण्यभूमीमध्ये, या पावन नगरीमध्ये तुमच्या पूर्ण ग्रुपचं, तुमच्या पूर्ण टीमचं मी सहर्ष स्वागत करतो रायगडावर तुमचं. माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप आहे अवकिरकर आणि रोफवेच्या पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणीवाडी. आम्ही गाईड कामासाठी रायगडावर येतो. आज तुम्ही रोपवे प्रकल्पाने रायगडावर आला, ही रायगडाची बॅकसाईड. हरीश कसं वाटतंय? पहिल्यांदा आलाय रायगड, मी पण आणि तू पण, जवळपास सगळेच. एक्सपिरियन्स आहे, मी शब्दात नाही सांगू शकत. सगळ्यांनी यावं एकदा, नक्की एकदा या ठिकाणी भेट द्यावी. आपली महाराजांची मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी करते की त्यांनी कशा प्रकारे फ्युचरचा विचार करून सर्व मॅनेजमेंट केले तिथं. अत्यंत डेंजर प्रकारे त्यांनी त्यांचं कौशल्याचा उपयोग करून ते किल्ला बांधलेला आहे. काय तो कदम अस्त कदम अस्त कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवरदान जागृत अष्टवरदान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत
श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. पृथ्वी कसं वाटतंय तुला? पहिलं नाला आहे, तू पण नाही बोलत. इथे पहिल्यांदा आलेलो आहे, पण रायगड म्हणजे खरंच स्वर्गच. आतापर्यंत ऐकलं होतं, पण आज खरं करते. अतिशय सुंदर असा हा रायगड आहे. नक्की तुम्ही एकदा पाहायला या. आपण बाईच्या हाईटवरनं समजू शकतो की घोड्यांची हाईट काय असेल. रायगडावर जेवणासाठी आम्ही आता आलेलो आहे. रायगडावर हे वास्तव आहे. इथे आम्ही आता जेवणार आहे. पिठलं भाकर ठेचा आणि लोणचं. पावसा पाण्याचा कसा विषय आहे ना एक आठवण म्हणून आपण मस्त पुढे जेवतोय रायगड. आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही आता जेवण करतोय. मागच्या वर्षी डिश कसं आहे? उत्कृष्ट जेवण आहे. योग्यता कसं आहे? एक नंबर. अंडी काय भाऊ कसं आहे जेवण? विशालला खूप छान आहे. राही हरीश भाऊ चेतनदा एकदम छान. हेच ते मंदिर ज्या मंदिरात आपले महाराज रोज सकाळी दर्शनासाठी यायचे. अतिशय सुंदर असं वातावरण, अतिशय सुंदर अशी हवा. सुंदर वातावरण, अतिशय सुंदर असे आम्ही थकलेले. आता परत चालणार. हवा कशी एकदम खतरनाक. एकदम मस्त आणि एकदम छान. स्वर्ग. आम्ही नवीन मार्ग शोधला आहे. आम्ही चालले आता थोडं ट्रॅकिंग करतोय. स्वर्ग आहे. जिवंतपणे बघितलेला हा स्वर्ग. जमला साले तू साले मी 17 आला पण योग्य त्याला हा रस्ता माहिती नाही. अशा रस्त्याने आलाय मी. एकदम भारी रस्ता आहे. डायरेक्ट मोठ्या पायऱ्या आहे. हा त्या रस्त्याला चालले आपण आता. त्या रस्त्याला लागू आपण आता. हा शॉर्टकट आहे. हा आपला स्वर्ग हिंदवी स्वराज्य रायगड. डोळ्यात भरत नाही एवढा मोठा असा हा दुर्लभ असा रायगड आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला चालवायला बाय आपण आता फक्त 800 पायऱ्या संपवल्या आहे. अजून 1200 पायऱ्या आहे. 1 तास आपल्याला लागलाय. अंधार होईल होते. काढून पाऊस फक्त तुम्ही नजारा बघा. विवर्स नजारा बघा. बायवर जाऊन पाऊस पडला तर हा पाय केवढा जोरात येईल पाऊस. अरे दगडांचा लँडस्लाइड पण होते इकडे भरपूर. भाऊ मी किती जी कोण आलं तुम्हाला भेटायला तुम्ही गेलं. एवढ्या उंचावरनं आम्ही खाली आलेलो आता. बाय जवळपास किती तास चाललो आपण? 3 तास झाले भाऊ आपल्याला. अजून किती तास? अर्धा तास. अजून अर्धा पाऊण तास लागेल. अर्धा पाऊण तास लागेल. खाली उतरू, गाडीत बसू आणि सरळ जाऊ पावना लेकला. माझी मेहनत दाखवलो. पावना लेकला हा बघा. 2 वेळा केदारनाथ जाऊन आलेला. सापडला. आता मी उलटा झाला होता. पावसात पडता खाली पण जाता बरं आहे. डायरेक्ट पावना लेकला जायचंय भाई. काय करायचं आता? हा? पावना लेकला जाऊन काय करायचं? जाऊन सरळ आधी रेस्ट
आणि तुम्हाला पाय दाबतो मी ते पाय दाबतो ओके दादू तू त्या पार्टनर शोधून घेतो का बाय पाय दाबायचा फुल बॉडी मशाज. अरे भावा दिसत एवढा उंचावर फायनली आपण 2 तास 10 मिनिटानंतर खाली आलेलो आहे. 2 तास किती टाइम किती आला पावसावर बघ एकदा 2 तास 10 मिनिटं. 10 मिनिटं करेक्ट भर रस्त्यात ऑइल सांडलंय त्याच्यामुळे आपली गाडी आपण आता सेफली नेतोय खाली. धीरे धीरे आओ एक बंद ऑइल सांडलेलं आहे आणि आपले सगळे पोरं खाली उतरले. मदत केली लोकांना जशी महाबळेश्वरला केली होती. आहे का अरे ऑइल रे अरे पाय धक्कोय डायरेक्ट. काल रात्री खूप पाऊस होता त्याच्यामुळे काही ब्लॉग आपल्याला काढता आला नाही रात्रीचा रोजचा. आता आपण बुशी डॅमवर आले निघाले आपण. पाणी आलं नाही म्हणे महाराज. रूम केली होती. हे मजा करतात फोटो मध्ये पाहिले लोक. पाणी नाहीये पार्सल तुमच्या घेऊन आले टायगर पॉइंटले करा आता पार्सल तुमच्या घेऊन आले ऑप्शन नाही आमचा विला 1 वाजता बुक 1 वाजेपर्यंत विला आम्हाला भेटणार आहे. 1 वाजेपर्यंत विला भेटणार त्याच्यामुळे आम्ही आता टाइमपास करतो. आता कुठे आपण टायगर पॉईंटला आलेले आहे. बघ आमची दादा झोपेत असेल दांगोडणे डायरेक्ट टायगर पॉइंट आलेले आहे. बघूया तुम्ही दृश्य किती सुंदर आहे. अरे म्हणते इकडे गुट्टा काय झाला रे. दुखतंय पण पाहिजे. डाळ दिसत नाही खालचं काहीच. टायगर पॉइंट लोणावला वेस्ट थोडंसं महाबळेश्वर सारखी वाईब येते. महाबळेश्वरला हवा पण भरपूर होती ना. काय हो गया आता एवढं काय. जेवण करायसाठी आपण आता थांबलेलो आहे. जेवण करू आणि जाऊ विलावर. काय ना हॉटेलचं अस्वाद धाबा या धाब्यावर आपण आता जेवण करायसाठी थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता आमचा. अरे घेऊ दे मला आता मला व्हिडिओ बी लावून ये. कोणती दादाची का
एकविरा देवीचं दर्शन करायला आले आपण कसं आहे बाबा इथे? एकविरा देवीला आलंय. पांडव जे होते त्यांना प्रसन्न झालेली देवी. अच्छा, हां, मंदिर पांडवांनी स्थापन केलं होतं एका दिवसामध्ये. हे किती वेळ आहे तरी? वर जायला तर इथून 1 किलोमीटर वरती चढ आहे, त्याच्यानंतर पायऱ्या चढायचं आहे. ओ बापरे. तापीत गाव. तरी पण आपल्या मुलांनी एक शॉर्टकट काढला आहे. हां, त्या शॉर्टकटने आपण जातो. हे पा असा रोड असतो. माझे भाऊ आपण देवी दर्शन करायला चालले आता बरोबर? हो तू पहिल्यांदा आला आहे? हो पहिल्यांदा आलो मी. फर्स्ट टाइम? एकविरा मातेचं दर्शनाला फर्स्ट टाइम. आणि पण मला खूप आनंद आहे की माझा मित्रपरिवार संभाजीनगर मित्रपरिवार सोबत मी कारला देवीच्या आईच्या दर्शनाला आलो आहे. काल रात्री विलावर खूप एन्जॉय झाला, त्याच्यामुळे सकाळी सर्वजण खूप लेट उठले. 11-12 वाजून गेले होते आपल्याला निघता. आपण 12 वाजता विलावरनं चेकआउट केलं. त्यानंतर आपण भीमाशंकरला जायला रवाना झालो. भीमाशंकरला आपण जवळपास संध्याकाळी 6 वाजता पोचलो होतो. 3 ते 3.5 तास लाईनीमध्ये लागून आपल्याला दर्शन मिळालं होतं.